ऐक ना, आपल्या माजल गावामध्ये ते गुन्हा नाही का दाखल झाला डॉक्टरवर, ते गुन्हा दवाखान्यावर. पोरगी 14 वर्षाची, भोळी नाही म्हणा. ते माय बाबा म्हणतात भोळी, कारण ते डॉक्टरचं सर्टिफिकेट त्याच्यावर असेल ना, पण आता बघणारे पण म्हणतात ना भोळी नाही. पोरग बी 14 का 15 वर्षाचे म्हणा, चुलत भाऊ. आता माय बसत असते भाऊ आहे म्हणून भरोसा ठेवून काय असं असेल ना, मग ते त्याच्यातून त्या दोघाच्या ह्याच्यातून ते पोरगी घरावर राहिली. मग आता ते मायबापाला तिचं पोट दुखायला म्हणून मायबापाला कळलं, ते पोट दुखायला म्हणून नेलं जाजूबाईच्या इथं नेलं म्हणा. जाजूबाईच्या इथं नेल्यावर जाजूबाई म्हणली जणू सरकार दवाखान्याचं अगोदर, पण हे असं असं झालंय 2 वर्ष 2 महिन्याची घरवार आहे ना, असं झालंय म्हणून. आता पहिले हे बलात्काराचेच गुन्हा आहे ना ते, आणि पोरगी 14 वर्षातली घरावर आहे म्हणजे ते गुन्ह्याचं कुठंतरी कायद्याचं उल्लंघन आहे. म्हणून मग ती म्हणली म्हणा सरकार दवाखान्यात घेऊन जा. पण सरकारी दवाखान्यात घेऊन जा म्हणल्याच्या नंतर तिच्या दवाखान्यात एक सिस्टर नाही म्हणा, तर तिनं म्हणा ती डॉक्टर कोणती नर्गिस आहे का, तिचा नंबर द्याला म्हणा की ह्याच्याकडे जा सरकारी दवाखान्याच्या ऐवजी याच्याकडे जा, ह्या बाईकडे, ही बाई करून देईल तुमचं. आता ही पोरगी 2 महिन्याची गरवार आहे. आता ही तिची सोनोग्राफी नाही काय नाही, म्हणजे ही 2 महिन्याच्या वरची असेल ना, आणि त्या गोळ्या 1.5 महिन्याच्या आतून देत असते, तर त्या 1.5 महिन्याच्या आतलंच असतं तर देते ना. तिनं 2 महिन्याच्या वरचं असल्यानं त्या डॉक्टरने न दिले गोळ्या, आणि ते गोळ्या घेतल्याच्या नंतर त्या पोरीला ब्लडिंग व्हायली म्हणून अंगावरचं चाललं तिच्या. आणि मग अंगावरचं चालल्यावर पुन्हा देशपांडे साहेबाची तर काय नेलं म्हणून त्यांना कळलं जणू काय की तर त्यांनी MLC लगेच केली, मेडिकल लिगल केस. मग आता जेलमध्ये कोण आहे, पोरीचा बाप. ते पोरग 18 वर्षाच्या खालचं आहे म्हणून ते विधी संघर्षित बालक म्हणून ते त्या ह्याच्यात आहे बालगृहात जाजूबाईवर गुन्हा दाखल आहे. कारण तुमच्या दवाखान्यात आल्याबरोबर मेडिकल लिगल केसचं तुम्ही पोलिसांना कळवणं होतं, आणि तुमच्याच दवाखान्यातल्या सिस्टरनी न त्या डॉक्टरनीचा नंबर द्या, आणि मग त्याच्यामुळं त्या डॉक्टरनीवर त्या नर्गिसवर त्या 2 गोळ्या द्यायला 2 त्या खाली करायच्या म्हणून त्याच्यावर तर तिला म्हणा लगेच BP वाढला म्हणा नर्गिसचा, डॉक्टर नर्गिसचा लगेच दवाखान्यात ॲडमिट. अटक नाही तर आणखीन काय नाही, ती सिस्टर नाही आणि ती बी नाही. पोरीचा बाप ॲडमिट अटक केला. हो, पोरीचा बाप. आता आणि पुन्हा ते पोरीचा बाप, ती डॉक्टरीन, पोरीची माय आणि ती नर्स, असे 5 जण आहेत त्याच्यात. आता अटक फक्त बापाला केलंय पोरीच्या, आणि त्याला टाकलंय आतमध्ये. आता हे ना डॉक्टरांना सांगितलं असेल ना की सरकारी दवाखान्यात जा म्हणून, हे असं असं झालंय म्हणून, पण हे इज्जत वाचवायच्या नावाखाली हे गेला नाही ना, हे तिकडे आपलं 4-2 हजार रुपये जास्त देऊन हे गोळे घेतले असते ना. आणि गर्भपाताचा कायदा आहे ना बायाचा, भारतामध्ये आपल्या देशात कायदा ना बायासाठी कंडिशनर, म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये तो कायद्याचा वापर करता येतोय बायासाठी आहे. बाया येडी असन, बाया प्रेग्नंट असन, बायावर बलात्कार झालेला असन, त्यातून राहिलेला असन, ते साधनं फेल झाले असते, त्याच्यामुळे ते कंडिशनल ॲक्ट म्हणतात म्हणे. मग ह्या डॉक्टर लोकाला माहीत असताना सुद्धा कायदा गुन्हा दाखल आहे, त्याला माहीत नाही, पण इज्जत वाचविण्यासाठी कलमा हलमा नग पोरीचं व्हायचंय जायचंय म्हणून त्यानं असं त्याच्यात मरायच्या बात असते ना त्या गर्भपातामध्ये. पण आता कितपर्यंत गेले तू माहित झालं नाही का सगळे? मग इज्जत वाचविण्याच्या नादामध्ये FIR झाला की सरीच इज्जत जाते का नाही, म्हणून झाकल्या पाठीनं जे काही डॉक्टर सांगत असतील ते करावं पोरीच्या मायबापानं की काय व्हावा. पण घरातला मामला आहे, चुलत भाऊच आहे, त्याच्यामुळे किती इज्जत जाईन म्हणून ह्यानं झाकल्या पाठीनं करायला गेलं र. आणि त्याच्यामुळे ह्या ते पोरग येतं आतमध्ये आणि त्या पोरीचा बाप येतं आतमध्ये. डॉक्टर लोकांना जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करून बी आपल्याला डॉक्टरला माहीत असतं की हे मायबाप इज्जत वाचविण्याच्या नावाखाली
पोरीच्या काहीतरी जीवाचं काळबेंद्र करू शकतात, एक तर पोरीला मारू शकतात, मुकाट्या चुकाट्या असे काहीतरी अनैसर्गिक पद्धतीनं सुद्धा गर्भपात करू शकतात. त्याच्यामुळं डॉक्टरचं पहिलं कर्तव्य आहे की पोलिसांना कळवा तुम्ही. आणि फार सोपा कायदा आहे ते, म्हणजे की बाबा तिच्यावर बलात्कार झालेला असेल, काय झालेलं असेल, तिच्या विशिष्ट कंडिशनमध्ये ते आहे ते महिला, गरोदर महिला, तर त्याच्यामध्ये डॉक्टरनं MLC करणं, ते खाली करून देणं, एवढं सोपी गोष्ट होती. पण तरी सुद्धा त्या पोरीच्या मायबापाला फिरविलं ह्या डॉक्टर लोकांना आणि शेवटी सगळे जेलमध्ये जाऊन बसले. तर याच्यामध्ये विधी संघर्ष ते बालक होतं तर तेच गेलं असतं, ॲटलिस्ट पोरीचे मायबाप गेले नसते जेलमध्ये. ह्या डॉक्टरांच्या दवाखान्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला नसता. आणि 4 पैशाला भुलून भाळून अशा चुकीच्या पद्धतीनं गोळ्या देणं, म्हणजे 2 महिन्यापेक्षा जास्त दिवसाची गरोदर असलेली महिला तिला गोळ्या देणं आणि तिचं खाली करण्यासाठी जबरदस्तीनं ते करणं, ते काय म्हणतात ना, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्ट आहे ते, त्या कायद्याचा दुरुपयोग करणं, म्हणजे एकूण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं माजलगावमध्ये आमच्या हा गुन्हा दाखल झालाय. आणि त्यात 5 माणसं आता कायद्याच्या ह्याच्यामध्ये कक्षेत आले, तर कायद्याचं उल्लंघन केल्यामुळं. तर सांगायचा मुद्दा हे आहे की जे काही अशा पद्धतीच्या केसेस येत असतील, हे पोक्सोचं प्रकरण आहे, तो मुलगा विधी संघर्षित बालक आहे, असं असताना सुद्धा जर पोलिसांना जर कळवलं नाही की त्याच्यात सहआरोपी आपण होतो. ते डॉक्टर असो, कार्यकर्ते असो, कोणी बी असो, जर आपल्याकडे प्रकरण आलं तर हे कळवणं काम आहे आणि त्या पद्धतीनं करून घेणं. आमच्याकडे कार्यकर्त्याकडे अशा प्रकरण आले की आम्हाला कळलं की असं आहे, पहिलं पोलीस स्टेशन गाठून पोलीस स्टेशन मेडिकल वगैरे हे सगळं करायचं. मग त्या पद्धतीनं FIR होणं, FIR झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आतमध्ये त्या बाईचं पोरीचं वैद्यकीय तपासणी करणं, त्याच्यातून मग FIR झाल्याच्या नंतर ते प्रेग्नंटच्या MTP केल्याच्या, म्हणजे काय म्हणतात ते, गर्भपात केल्याच्या नंतर त्याचे काही अंश ठेवतात त्या ह्याच्यासाठी, तपासासाठी, मग ते पण करतात. मग आम्ही पहिलं पोलीस स्टेशन गाठत असतात कार्यकर्ते. मग एवढं डॉक्टर लोक एवढे शिकलेले ते आमच्या माजलगावमधले अशी येड्यागत का करतात काय माहीत, काय की स्वतःवर गुन्हे नोंदवून घेतात. हे चुकीचं आहे ना. ज्या दिवशी पहिलं डॉक्टर जाजूबाईकडे पहिल्या दिवशी आले ते माणूस पोरीला घेऊन, त्याच दिवशी मेडिकल लिगल केस करणं, MLC करणं गरजेचं होतं, तरी त्यांनी ते केलं नाही. आणि त्यांच्याच ह्याच्यातली बाई डॉक्टरच्या नर्सबाई पत्ते देते की ते इथं करते जा म्हणून 4-2 पैसे घेऊन, चुकीचं आहे ना. तर माजलगावातली घटना आहे. तर कोणत्याही मायबापाच्या बाबतीत असं जर घटना घडली असेल, अंडर 18च्या म्हणजे 18 वर्षाखालची पोरगी असेल, तिच्यावर रेप केस झाले असेल, काय झालं, तो तर रेपच असतो, आणि ती प्रेग्नंट असेल तर सरळ पोलीस स्टेशनला गाठणं, पोलीस स्टेशनमधून ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतात. पत्र देतात, दवाखान्यात घेऊन जातात, सोबत लेडीज असते आणि तिथं MTP सरकारी दवाखान्यामध्ये ते करून देतात. मग ते 3 महिन्याच्या आतला असेल तर ते विशिष्ट हे असतात, 26 आठवडे, 24 आठवडे, 21 आठवडे, त्या आठवड्याच्या आतमध्ये असेल तरच ते होतं. 26 आठवड्याच्या नंतर जर असेल, म्हणजे 27 आठवड्याच्या नंतर असेल तर हायकोर्टाची परवानगी, परत ते याच्याखाली असतं ते काय म्हणतात, इन कॅमेरा गोष्टी असतात, त्या परवानगीनं होतात. परंतु कोणत्याही मायबापाच्या घरी असं लेकरी बाळीवर आपल्या झालं तर पहिली गोष्ट पोलीस स्टेशनला जातात आणि तिथून ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि जर अशा अडाणी लोक असते, काय असते ना, इज्जत वाचण्याच्या पायी जरी लोक डॉक्टरकडे आले तर डॉक्टरचं पहिलं काम आहे मेडिकल लिगल केस करणं. माहितीसाठी हे आहे, कारण आमच्याकडे असं घडलं आहे आता सध्या.